साताऱ्यातील जिल्हा रुग्णालय संध्याकाळची वेळ। ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक धावपळ सुरू झाली। डॉक्टरांच्या चेहऱ्यावर ताण, नर्सेसच्या हालचालींमध्ये घाई आणि बाहेर उभ्या नातेवाईकांच्या डोळ्यात चिंता। नेमकं काय घडतंय यात? सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, जणू एखादं विचित्र अविश्वसनीय काहीतरी घडत होतं। 27 वर्षीय काजल विकास खाकुर्डिया कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेली। तिच्या डिलिव्हरीसाठी ही शस्त्रक्रिया होत होती। साधी डिलिव्हरी नव्हती ही, अवघड, धोकादायक आणि थरारक प्रसंग होता। डॉक्टरांचा देखील श्वास रोखलेला। क्षणागणिक ताण वाढत होता। थिएटरच्या आत शस्त्रक्रियेचा संघर्ष सुरू होता। बाहेर मात्र लोकांच्या नजरा दाराकडे खिळलेल्या। आई वाचेल का? बाळ कसं असेल? असं सतत मनात घुमत होतं। आणि मग पहिला रडण्याचा आवाज। बाहेर उभ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, मात्र तो आनंद थांबायच्या आधीच दुसरा आवाज, पुन्हा एका चिमुकल्याचं आगमन। नातेवाईक थक्क, हे काय घडतंय? डॉक्टरही थबकले। पण चमत्कार इथेच थांबला नाही। थोड्याच क्षणात तिसरा आणि लगेच चौथा रडण्याचा आवाज। एका मातेच्या पोटी एकाच वेळी 4 बाळांचा जन्म। अविश्वसनीय, ज्याने डॉक्टरांना हादरवून सोडलं। 3 गोंडस मुली आणि 1 चिमुकला मुलगा। ऑपरेशन थिएटर आनंदाच्या सुरांनी दुमदुमलं। डॉक्टर, नर्स, कर्मचारी सगळेच या चमत्काराने थक्क झाले। मात्र खरी गोष्ट अजून उरली होती, कारण या आधीच 5 वर्षांपूर्वी याच काजलने 3 जुळ्यांना जन्म दिला होता। म्हणजे आता तिच्या आयुष्यात तब्बल 7 बाळं। डॉक्टर हादरले, नातेवाईक थक्क झाले। सगळ्यांनाच हा अविश्वसनीय प्रसंग डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा वाटला। गुजरातमधील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या सासवडमध्ये गवंडी काम करणारे विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता 7 देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे। साधं सामान्य कुटुंब आणि त्यांच्याकडे आलेलं हे असामान्य सुख। या अवघड शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर देसाई, डॉक्टर सलमाई नामदार, डॉक्टर खडतळे, डॉक्टर झेंडे, डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने जबरदस्त मेहनत घेतली। सुरुवातीची धाकधूक, ताण, भीती, पण शेवटी यश आणि समाधान। जिल्हा रुग्णालयात आनंद सोहळ्याचं केंद्र बनलं। आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत। आता ही घटना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल अशी चर्चा साताऱ्यात रंगते। एका गवंड्याच्या घरात 7 देवदूत अवतरले आहेत आणि सुरू झालं आहे आनंदाचं, गोड गोंगाटाचं नवं पर्व।